पुणे सेमी हायस्पीड रेल्वे संगमनेर मार्गे जावी। संगमनेर येथील विविध पक्ष आणि संघटनांच्या बैठकीत निर्धार करण्यात आलाय। रेल्वे मार्ग बदलल्याने तीव्र नाराजी व्यक्त होते। मार्ग बदलल्यास आमदार सत्यजित तांबे यांनी जन आंदोलनाचा इशारा दिलाय। नाशिकच्या तपोवनात शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले। वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे। निर्णयाच्या विरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक झाल्यानंतर आता कलाकार आणि राजकीय पातळीवर देखील विरोध वाढण्यास सुरुवात झाली आहे। देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा महामार्ग एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण होईल अशी घोषणा करत मुंबई गोवा महामार्गाकरता नवीन डेडलाईन दिली। महामार्ग अपूर्ण असताना टोल नाके सुरू करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप ठाकरे गटाचे माणगाव तालुका प्रमुख प्रभाकर ढेपे यांनी केलाय। राज्य सरकारने रोजगार हमी योजना, विहीर, पानंद रस्ते केले, मात्र मजुरांची बिलं थकवली। शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचे अनुदान दिले नाही। ही 1 वर्षाची फडणवीस सरकारची उपलब्धता आहे असा टोला राजू शेट्टींनी लगावलाय। आमच्यात मतभेद झाले, मनभेद नाही तर स्थानिक पातळीवरील मतभेद दूर होतील अशी प्रतिक्रिया निलेश राणेंनी चव्हाणांवर केलेल्या आरोपांनंतर बावनकुळेंनी दिली आहे। वरळीत भाजपा आणि ठाकरे गटात वाद झालाय। कामगार संघटनेचा बोर्ड लावण्यावरून जोरदार राडा झाला। त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला। युनियन काढण्याचा सर्वांना अधिकार आहे, राडा करणाऱ्यांवर कारवाई होणार असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलाय। तसेच भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय। पुण्यातील भोसरी येथे 2 दुचाकीस्वारांचा अपघात झाला। यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी ताफा थांबवून जखमींना तत्काळ मदत केली आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केलं। आपलं घर मुंबई असल्यानं इथली निवडणूक आपल्याला जिंकायची आहे असं वक्तव्य मंत्री मंगल प्रभात लोढांनी केलंय। महापौराच्या खुर्चीवर बसताना आपली कॉलर टाईट होणार असंही ते म्हणाले। मुंबईत कचरा व्यवस्थापनातील ढिसाळपणा आणि बेकायदेशीर होर्डिंग्ज प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहिलंय। वाढत्या बेकायदेशीर राजकीय होर्डिंग्जमुळे शहराचं विद्रुपीकरण होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा शाही विवाह बहरीन येथे पार पडत असून या शाही विवाह सोहळ्याचा व्हिडिओ समोर आला। या व्हिडिओमध्ये अजित पवार सैराट चित्रपटातील झिंगाट गाण्यावर डान्स करताना दिसतायत। खासदार सुप्रिया सुळे यांनी हे व्हिडिओ शेअर केलेत। मी पुन्हा येईन या घोषणेची थट्टा करणाऱ्या सगळ्या विरोधकांना चितपट करून फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेऊन इतिहास घडवला अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली। नवी मुंबईत अधिकाऱ्यांनी 500 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा केला असून 11 विकासकांनी 800हून अधिक गरिबांना हक्काची घरं दिलीच नाहीत असा आरोप भाजपा आमदार विक्रांत पाटील यांनी केला आहे।